नमस्कार, मी विद्या शेळके. आज मी चालले होते माझ्या मुलाला हॉस्टेलला मला ड्रॉप करायचं होतं. पण त्याआधी पण मला खूप सारे असे कामं होते. त्याला हॉस्टेलला कधी नेऊन सोडेल हे तर माहीत नव्हतं, पण आम्ही गावाला जाणार होतो हे कन्फर्म होतं आणि आमचा प्रवास सुरू झालेला होता. कारण की आधीच्या पप्पांना मला नाशिकवरनं पिक करायचं होतं, त्यानंतर 10व्याला आम्हाला गावी जायचं होतं आणि त्यानंतर त्याला ड्रॉप करायचं होतं. सगळ्यात आधी आलो आम्ही मुलुंड चेकनाक्याला. मुलुंड चेकनाक्यावरनं आम्हाला लगेचच म्हटलं आता ट्रॉफिक वगैरे लागते का काय माहीत नाही. त्यामुळं सगळ्यात आधी आपण हायवेला पोहोचूया. हायवेला वगैरे म्हणजे आम्ही डायरेक्ट खालून जाणार होतो. आज समृद्धी महामार्ग वगैरे काही घेणार नव्हतो. डायरेक्ट मी घाटामध्येच व्हिडिओ ऑन केला. सगळा रोड पूर्ण रस्ता दाखवण्यात काही तथ्य नसतं, त्यामुळं थोडे शॉर्ट्स तुमच्यासाठी घाटातले सुंदर सुंदर असं निसर्गरम्य वातावरण हे तुमच्यासाठी शूट केलं. म्हटलं आपले जेवढे पण ऑडियन्स आहे त्यांना पण कळायला पाहिजे की अजून खालचा रोडसुद्धा खूप चांगला आहे. जरी समृद्धी महामार्ग झाला आहे तरीसुद्धा खालचा रस्ताही खूपच सुंदर प्रवासासाठी आहे. त्यानंतर आधीने झोपून घेतलं आणि मी माझा प्रवास कंटिन्यू सुरू ठेवला. घाटनदेवीला वगैरे आम्ही पोहोचलो. मारुतीरायांचं दर्शन घेतलं. गोंद्याला आलो. गोंद्यावरनं परत आम्हाला पुढे म्हटलं पप्पांना त्याचे पप्पा मोठी भाजीची गाडी घेऊन येणार होते. ते येऊसपर्यंत पाठीमागून ते आम्हाला कवर करूसपर्यंत आम्हाला CNGला कुठेतरी थांबायचं होतं. तर सगळ्यात आधी म्हटलं तर CNG नाशिकमध्ये अगोदर जे पंप होता DMartजवळ त्या पंपावर आम्ही नेहमी CNG भरायचो. पण तो पंप बंद झाल्यानंतर कळत नसायचं की कुठं लवकर CNG मिळेल. हायवेला लागलो. हे जेवढे पण जनावरं म्हणजे गाई म्हशी जे काही असतात ना रस्त्यावर, त्यांच्या मालकांना असं वाटत नाही का यांना धडकून कोणीतरी ॲक्सिडेंट वगैरे असं दुर्घटना होईल म्हणून. त्याच्यावर सरकार पण ॲक्शन घेत नाही. त्यानंतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि आधीला उठवलं. त्यानंतर आम्ही बळी मंदिराजवळ CNG भरायला आलो. CNG भरायला लाईन लावली. 1 तास लागला होता आम्हाला लाईनीमध्ये. त्यानंतर म्हटलं इथे 97चा रेट होता. हे वरचे तुम्ही म्हणाल 6 दिसतात, ते पण पुढचे 50 पण पकडा. कारण की ते काही आपल्याला वरचे 10 पैसे रिटर्न वगैरे देत नाही. 10-40 पैसे काही रिटर्न देणार नाही आहे. तर ते 96च पकडायचे असतात. ते पैसे रिटर्न आपण ऑनलाईन जरी केले तरीसुद्धा ते राऊंड फिगरच कोणतीही अमाऊंट घेतात. 700 रुपयाचा गॅस बसला. तिथून आम्ही निघालो आणि आम्हाला जायचं होतं आता पंचवटी मार्केटमध्ये. मार्केट यार्डला आम्हाला पोचायचं होतं आणि तिथे पण आमच्या आधी आमचा हा रूट म्हणजे आम्ही जोपर्यंत CNGच्या लाईनीत होतो तोपर्यंत आदिश पप्पा मार्केटमध्ये पोहोचलेले होते. त्यानंतर आम्ही पण पंचवटीला आलो. मार्केटमध्ये जाण्यासाठी म्हटलं तर इथे थोडीफार ट्रॉफिक आपल्याला लागणार आहे. तरी पण म्हटलं की आपण मार्केटमध्ये जाऊया, पटकन आधीच्या पप्पांना पिकअप करूया आणि पटकन संभाजीनगरला निघूया. कारण की उद्याचा आम्हाला धावा खूपच महत्त्वाचा होता. माझ्या बहिणीचे सासरे ऑफ झालेले होते 10 दिवसापूर्वी, तर त्यांचा धावा करण्यासाठी आम्ही जाणार होतो संभाजीनगरला. त्यानंतर म्हटलं चला आता आपण परत मार्केटमध्ये आलो आहे. आता यांची गाडी मला शोधायची. एवढ्या सगळ्या गाड्यांमधून कोणत्या ठिकाणी ते गाडी पार्क करतात कुठे काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळं मग त्यांना आधीला म्हटलं फोन लाव पप्पांना, सांग आपण मार्केटमध्ये पोहोचलो आहे. मग आधीने फोन केला. एका गाळ्याजवळ ते उभा होते. त्या गाळ्याजवळ आम्ही गेलो. हा उत्तम भाऊंचा गाळा आहे आणि उत्तम भाऊच्या गाळ्यामध्ये जे काही त्यांना द्यायचं होते चावी गाडीची, सामान असेल काही, ते सगळं दिल्यानंतर आम्ही गाडीमध्ये खाण्यासाठी त्या दादांना म्हटलं आम्हाला 2-3 काकड्या, गाजर द्या, आम्ही रस्त्यामध्ये खात जाऊ. आदिश पप्पांनी 4 काकड्या घेतल्या, 3 गाजर घेतले, 3 का 4 गाजर आणि 1 बीट घेतलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं आता आपल्याला खूप अजून लांबचा प्रवास करायचा होता ना, आम्हाला इथेच संध्याकाळ झाली होती आणि आता परत आम्हाला लागणार होती नाशिकची ट्रॉफिक. ह्या साईडला सगळा भाजीपाला असतो आणि तिकडच्या साईडला सगळं हबसन असतं. हबसन म्हणजे सुका जो गोल म्हणजे कॅरेटमध्ये बसतो तो भाजीपाला आणि जो पानांचा असतो तो भाजीपाला त्या साईडला सेल होतो, त्याचे निलाव होते. इतकं काही आयडिया नाही आहे मला, पण जेवढी माहिती तेवढी मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. त्यानंतर मग परत आम्ही निघालो. म्हटलं आता इथून आपण पहिले
मार्केटमधून बाहेर पडूया. मधून आम्ही जस्ट जसं आपण बाहेर निघतो त्यानंतर परत बाहेर पण अजून एक जे मार्केट आहे रिटेलर, ते मार्केट लागतं. जसं तुम्ही राईड घ्याल ते ह्या मोठ्या मार्केटच्या बाहेरच एक छोटं मार्केट पण आहे. तिथेही खूप अशी गर्दी असते, खूप अशी गर्दी असते. म्हणजे दोन्ही ह्या साईडला पूर्ण भाजीपाला भरतो, मार्केट भरतं. जे डेलीचं असतं हे मार्केट, असा आठवड्याचा बाजार नाही येतो. दररोज तिथे भाजीपाला मिळतो मार्केटच्या बाहेरचा. त्यानंतर आम्ही हायवेला आलो. हायवेला आल्यानंतर म्हटलं आता लवकरात लवकर समृद्धी महामार्ग घेऊया. पण त्याआधी पण मग आधीच पप्पा मागे बसलेले, आधी आणि मी पुढे बसून मस्त गाजर खात होतो. कारण की भूक खूप लागलेली. घरून फक्त आम्ही चहा नाश्ता करून निघालेलो होतो, पोहे खाल्लेले होते. त्यानंतर कुठेतरी ब्रेक घ्यावं खूप इच्छा होती, पण आधीचे पप्पा नाही म्हटले, नॉनस्टॉप जायचं आहे. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर आम्ही द्वारकेला आलो. द्वारकेला आल्यानंतर म्हटलं आता पहिलं समृद्धी घेऊया. त्यानंतर लगेच आम्ही समृद्धी महामार्गाला पोहोचलो. तिथे पण म्हटलं आता समृद्धी महामार्ग हा एक्झिट डायरेक्ट जो आपण याच्यासाठी घेतो संभाजीनगरला उतरण्यासाठी, हा एक्झिट आम्ही लगेच घेतला. त्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं आता आपण आलोच आहे. त्याच्यानंतर आधीच पप्पा पुढे बसले. मग आम्ही समृद्धी महामार्गही सोडला. त्याच्यानंतर मग परत आम्हाला हा सोलापूर धुळे हायवेचा टोल लागणार होता. तो टोल पण 85 रुपये आहे. फक्त आम्हाला समृद्धी सोडून एक 9 किलोमीटरवर हा टोल लागतो. समृद्धीचा टोल भरल्यानंतर पण मला वाटतं हा टोल कुठेतरी कमी झाला पाहिजे, जे समृद्धीने येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी. इथून फक्त एक 2-4 किलोमीटरवर भाऊंचं घर आहे. जास्तीत जास्त 5 किलोमीटरवर असेल, कारण की खूप जवळ आहे. हा ब्रिज सोडल्यानंतर लगेचच आम्ही राईड घेतला आणि लगेच स्वस्तिक सिटीला आम्हाला एंटर करायचं होतं गट नंबर 6मध्ये. गट नंबर 6ला आम्ही थोडक्यात पोहोचलोच होतो. आणि घरी जाऊन खूप जाम आम्हाला भूक लागलेली होती. इतकी भूक लागलेली होती की कुठेच थांबलो नाही. काही समृद्धीलाही मिळालंच नाही. थांबण्याचा विचार केला असता तरी काही भेटलं नसतं. त्यानंतर म्हटलं आता घरी पोहोचलो आहे. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी वहिनीला सांगितलं फोन करूनच, तुम्ही ताटा करून ठेवा, आम्ही आल्या जेवायला बसू. वहिनीने मस्त अशी घुगऱ्याची भाजी केलेली, तुरीच्या घुगऱ्या, भाकरी आणि भात, पोटभर जेवण केलं. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.